राज्य शासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असताना बदलापूर शहरातही अशाच आधुनिक प्रणालींची अंमलबजावणी कधी होणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकत्याच झालेल्या राज्याच्या इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग तसेच मुंबई महापालिकेच्या संयुक्त बैठकीत नागरी प्रशासनात एआयचा वाढता वापर अधोरेखित करण्यात आला. त्यानंतर बदलापूर नगर परिषदेनेही अशाच तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचा विचार करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून पुढे येत आहे. मुंबई महापालिकेकडून नालेसफाईचे रिअल टाइम निरीक्षण, नागरिकांच्या तक्रारींसाठी एआय चॅटबॉट, ई-फाईल, ई-स्वाक्षरी आणि टेंडर प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांसारख्या संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बदलापूरमधील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि मूलभूत सुविधांवरील ताण लक्षात घेता अशा प्रणालींची गरज अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचणे, नालेसफाईतील त्रुटी आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या वारंवार समोर येत असल्याने नागरिकांना तक्रारींसाठी कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असल्याची नाराजीही व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते एआय आधारित तक्रार नोंदणी आणि ट्रॅकिंग प्रणाली सुरू झाल्यास नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळू शकतो. मोबाईल ॲप किंवा चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांनी पाठवलेले फोटो, व्हिडिओ किंवा लोकेशन थेट संबंधित विभागाकडे पोहोचल्यास समस्यांवर जलद कार्यवाही होण्यास मदत होऊ शकते. तसेच नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आणि सार्वजनिक प्रकल्पांच्या कामांचे एआय आधारित निरीक्षण झाल्यास कामांमध्ये अधिक पारदर्शकता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाकडून डिजिटल प्रणालींचा काही प्रमाणात वापर होत असला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यापक वापराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र राज्य शासनाच्या धोरणानुसार भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बदलापूरसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या शहरात स्मार्ट प्रशासनाची गरज दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक आता नगर परिषदेकडून ठोस आणि तंत्रज्ञानाधारित पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.